ओके, हॅलो स्टुडंट्स. आता आपण पुढचा भाग प्लांट्सचा बघतोय. दॅट इज द फ्लॉवर, फूल. बघा आपण हे फूल तर सगळ्यांनी बघितलेलंच असेल. कोणतं आहे? तर जास्वंदाचं फुलाचाच आपण जास्त अभ्यास करणार आहोत. ॲक्च्युली सगळ्या फुलांमध्ये हे असतं, पण जास्वंदाच्या फुलामध्ये आपल्याला स्पष्टपणा, जसं मगाशी पिंपळाच्या पानाबद्दल बोलले तसं जास्वंदाच्या पानामध्ये आपल्याला सगळे स्पष्ट भाग दिसून येतात. सगळ्यांमध्येच हे असे भाग असतात. आता आपण वेगवेगळ्या जास्वंदाच्या फुलाचं निरीक्षण करणार आहोत, ऑब्झर्वेशन करणार आहोत आणि त्याचे वेगवेगळे पार्ट्स आपण समजून घेणार आहोत. जसे सगळ्या फुलामध्ये हे पार्ट्स असणारच आहेत. फ्लॉवर्स मे हॅव अ लॉंग और शॉर्ट स्टॅक. कुठल्याही फ्लॉवरला काही वेळेस लॉंग स्टॅक असतो, तर काही वेळेस छोटा स्टॅक असतो. स्टॅक म्हणजेच काय? त्याचं देठ जे आहे, तो देठाचा भाग काही काहींना अगदी छोटंसंच देठ असतं, काही काही फुलांना, तर काही काहींना मोठंच देठ असतं. जसं आपण आत्ताच्या घेतलेल्या एक्झाम्पलमध्ये म्हणजे हिबिस्कस फ्लॉवरमध्ये बघायला गेलं तर आपल्याला अशा प्रकारचं देठ त्याला बघायला मिळतं, की ज्याला आपण काय म्हणणार आहोत, त्या देठालाच पेडिसेल असं म्हणणार. आपण खरं तर लिफ्टच्या देठाला काय म्हणतात? पेटिओल असं म्हणत होतो. आता इथे काय म्हणायचं आहे? हे पेडिसेल असं म्हणतात. हे पेडिसेल जो आहे, देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. हे काय आहे? जो पेडिसेल आहे, वन एंड ऑफ द पेडिसेल इज अटॅच टू द स्टेम. स्टेमला त्याचं एक टोक जोडलेलं असतं, म्हणजे हा खालचा भाग. अँड द अदर एंड ऑफ द पेडिसेल इज एक्सपांडेड अँड स्वॉलन. हळूहळू तो काय होतो? एक्सपांड होत जातो, पसरत जातो. आपण पसरट असा भाग त्याचा होत जातो आणि फुगीर आपण म्हणू शकतो. स्वॉलन म्हणजे काय? फुगीरपणा त्याला असा एक पण आलेला असतो. आणि त्यालाच काय? इट इज कॉल्ड ॲज द रिसेप्टॅसिल. ओके, रिसेप्टॅसिल असं म्हटलं जातं. रिसेप्टॅकल असं आपण त्याला म्हणणार, की जो फुगीर बनत जातो तेवढ्या भागाला रिसेप्टॅकल, जो एक्सपांड झालेला आहे, पसरट झालेला आहे आणि ज्याला काय? फुगीरपणा आलेला आहे असा. अँड द पेटल्स अँड अदर पार्ट्स ऑफ द फ्लॉवर. त्यानंतर हा जो भाग आहे त्याला रिसेप्टॅकल असं म्हणणार आहोत. आणि त्या रिसेप्टॅकलच हा काय? सपोर्टेड आहे. सपोर्ट म्हणजेच काय? आधारक असतं. कोणाकोणाचं? पेटल्सचं, सगळ्या पाकळ्यांचं. जे सगळे पार्ट्स आहेत फ्लॉवरचे, ते सगळे ह्याच्या आतमध्ये सेटल असतात, की जे त्यांना आणि ह्या रिसेप्टॅकलमधून त्यांना एक आधारक सपोर्ट असा मिळत असतो, की जेणेकरून तसे आपल्याला उभे असलेले दिसून येणार. आणखीन ह्याही भागांबद्दल आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. काय? स्टिग्मा, अँथर, पेटल, हे जे काय आहे, पुमंग, जायंगा, आपण सगळे पाहणार आहोत. कॅलेक्स, कॉरोला, अँड्रोशियम अँड जिम्नॅशियम हे मुख्य पार्ट आहेत फ्लॉवरचे. कॅलेक्स म्हणजे आपण म्हटलं तर निदलपुंज, कॉरोला म्हणजेच काय? दलपुंज, अँड्रोशियम म्हणजेच काय? पुमंग, आणि जिम्नॉशियम म्हणजेच काय आहे? जायांग. तुम्ही सुद्धा हे पेन्सिलनी बाजूला त्याचा अर्थ लिहून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येणार आहे. आता हे सुद्धा पार्ट जे आहेत ते 2-3 ह्याच्यातले सब पार्ट्स मिळून तयार झालेला जो भाग आहे तो आपण एक एक बघूया. सुरुवातीला आपण कॅलेक्सबद्दल पाहणार आहोत. तर कॅलेक्स हे पाहत असताना बघा, आपण हाच जो फ्लॉवर आहे तो पुन्हा आणखीन आतमधला भाग अगदी आपण डिटेलमध्ये बघत आहोत. त्याला मधोमध आडवा असा ब्लेडने जर आपण छेद दिला तर आपल्याला लक्षात येईल की असे आपल्याला त्याच्यामध्ये पार्ट्स बघायचे आहेत. तर जर आपण बघितला पहिला जो कॅलेक्स आपण बोलतोय, निदलपुंज, तो इथं खालच्या बाजूला आपण हायलाईटसुद्धा केलेला आहे. सेपन म्हणजे जे आपण म्हणतो तो रिसेप्टॅकल जो भाग आहे, त्याला सिपल्स वगैरे त्याच्यामध्ये आलेला जो भाग आहे, की ज्याच्यामध्ये सगळे पेटल्स आहे, सगळे स्टिग्मा वगैरे सगळं त्याला काय सपोर्ट करणारा जो भाग आहे त्याला काय म्हणायचं आहे? तर कॅलेक्स असं म्हणायचं आहे. इन द बर्ड कंडिशन, खरं तर जेव्हा ते बर्ड कंडिशनमध्ये असतात, म्हणजे कळीच्या अवस्थेत जेव्हा फूल असतं, कळी स्वरूपात असतं फूल, आधी उमलण्याच्या आधी कळी असतं, कळी स्वरूपात जेव्हा असतं तर इन द बर्ड कंडिशन त्याला असं म्हणायचं आपल्याला. द पेटल्स आर कवर्ड बाय द लीफ लाईक पार्ट्स. त्याच्यावरती, त्या कळीला वरती काय आहे? आपल्याला असं हिरवा भागाने पुन्हा त्याला कव्हरिंग केलेलं दिसतं. पेटल्स असतात ते, आणि त्याला सेपल्स विच आर ग्रीन इन कलर. आणि ते कसे असतात? ग्रीन. त्या पाकळ्या असतात का? खरं तर पानाच्या फुलाच्या नाही. फुलाच्या पाकळ्या मुख्य ज्या आहेत त्या आतमध्ये असतात आणि वरती ह्याला असा सपोर्टिव्ह जे आपण मगाशी बोललो होतो रिसेप्टॅकलमधले जे पार्ट्स आहे तो त्याला कव्हर झालेला दिसतो सेपल्सने. अँड दे आर फॉर्म द कॅलेक्स. आणि ते काय आहे? कॅलेक्स फॉर्म करत असतात. ओके, मग याला काय म्हणायचं आहे? निदलपुंज. तो आपल्याला बर्ड कंडिशनमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. नंतर तो हळूहळू पसरतो, असा बाहेरच्या बाजूने पाकल्या जातो आणि फूल आपलं आतल्या बाजूने असं आपल्याला उमलताना दिसतं, म्हणजे कळीचं फूल झालेलं आपल्याला दिसून येतं. मग त्यानंतर आपल्याला बघायचं आहे
पुढचा भाग दॅट इज द आपण म्हणणार आहोत त्याला कॉरोला असं आपण म्हणणार आहोत. कॉरोला म्हणजेच काय आहे, तो हा भाग इकडे पेटल्स जे आहेत, पाकळ्या ज्या असतात फुलाच्या, कुठल्याही फुलाच्या पाकळ्यांना कॉरोला असं म्हणतात. दिस इज मेड अप ऑफ द कलरफुल पार्ट्स अँड द कॉल्ड एज द पेटल. कारण वेगवेगळ्या फुलांचे कलर आपल्याला वेगवेगळे दिसून येतात. जसं मोगरा आपण पांढरा म्हणूयात, आपण जास्वंदामध्येच बघायला गेलं तर कितीतरी कलर्स आहेत, रोजचे वेगवेगळे कलर्स असतात. म्हणजेच काय कलरफुल पार्ट जो आहे त्याला आपण पेटल्स असं म्हणतो कॉरोला. ऑब्झर्व द शेप, कलर्स अँड स्मेल ऑफ द कॉरोला ऑफ व्हेरियस फ्लॉवर्स. तुमच्या आजूबाजूला जे काही फ्लॉवर्स असतात त्याचा शेप तुम्ही ऑब्झर्व करा, त्यांचा कलर ऑब्झर्व करा. जसं रोजचं आपण तुम्ही बघू शकताय, किंवा अजून काय आहे क्रिसॅन्थेमम म्हणजेच आपण तगर जो म्हणतो त्याला क्रिसॅन्थेमम असं म्हटलं जातं. हिबिस्कस म्हणजे जास्वंद आहे, मोगरा माहिती आहे सगळ्यांना, आणि कन्हेर, हे सगळे आपल्याला वेगवेगळे माहिती आहे. आता पुढचं आपल्याला ते सगळे तुम्ही त्याचं ऑब्झर्व करायचं, कसे कोणते कलर असतात ते. आता पुढचा भाग आपण बघतोय पुमंग म्हणजेच काय अँड्रोशियम. जो भाग आपल्याला इथे दिसणार आहे अँथर आणि फिलॅमेंटचा एकत्रित आपल्याला अँड्रोशियम. अँथर म्हणजे बघा हे असे आपल्याला वरती आलेले दिसतात, त्यांना अँथर असं म्हणायचं आहे. पुंके जर आपण त्याला म्हणू शकतोय, आणि त्याच्यामध्ये हे वृंत असतात. हे त्याचे जे खालचा भाग आहे तो काय आहे, फिलॅमेंट्स आहेत. हे त्याचे उभे आपल्याला दांडीसारखे दिसतात ते काय आहे, फिलॅमेंट, आणि त्याच्या टोकाला वरती जे आहे ते अँथर आहे. ओके, दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर. ह्याला काय मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, मेल आणि फिमेल असे दोन पार्ट त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे तिथं बी चं फॉर्मेशन होतात, म्हणून काय नवीन फ्लॉवर्स तिथे येऊ शकतात. इट कन्सिस्ट ऑफ द स्टेमन्स. इच स्टेमन इज मेड अप ऑफ द अँथर अँड फिलॅमेंट. या प्रत्येकामध्ये हे स्टेमन्स असतात, आणि प्रत्येक स्टेमन हे काय आहे अँथर आणि फिलॅमेंटने तयार झालेलं असतं. आणि ह्या अँथर अँड फिलॅमेंटच्या एकत्रित भागाला आपण काय म्हणणार आहोत, पुमंग असं म्हणणार. हे सगळे काय आहेत, पुमंग आलेले त्याचे आपल्याला दिसून येतात. पुढचं आपल्याला आता बघायचं आहे जायांग म्हणजेच काय, जिम्नोशियम. हा वरचा भाग जो आपल्याला दिसतोय स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी, याला जिम्नोशियम. स्टिग्मा बघा कुठे आहे, हा पूर्ण जो मधला भाग आहे त्याला जिम्नोशियम, ह्याला जायांग म्हणायचं. ह्याच्या बाजूला असे हे आपल्याला आलेले दिसत आहेत ते पुमंग आहे, त्याच्याबद्दल आपण बघितलं. आता हा कंप्लीट भाग जायांग आहे, त्याच्यामध्ये स्टिग्मा आहे. हा वरचा टोक आहे त्याला स्टिग्मा म्हणायचा आहे. हा जो इथून इथपर्यंत त्याला आहे त्याला आपण स्टाईल असं म्हणणार आहोत. आणि हा जो आपल्याला अंड्यासारखा भाग दिसतोय ओव्हरी, गोलाकार भाग जो दिसतोय त्याला काय म्हणायचं आहे, ओव्हरी असं म्हणायचं आहे. ओके, हा कंप्लीट भाग आपल्याला जिनोशियम असं त्याला आपण म्हणणार आहोत. आणि त्याला काय म्हणायचं आहे, जायांग आपण मराठीतून म्हणू शकतो. दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. आणि ह्याला आणखीन एक कशाने ओळखला जातो, हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. दिस इज मेड अप ऑफ द कार्पेल्स. अ कार्पेल कन्सिस्ट ऑफ द स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. ओके, अशा प्रकारे आपण 4 भागांचा मुख्य जे भाग आहे त्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. काय आहे, कॅलेक्स, कॉरोला, अँड्रोशियम, जिम्नोशियम. म्हणजेच काय आहे, निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग, असं आपण प्रत्येकाचा अभ्यास. अजून हे डिटेलमध्ये तुम्हाला नक्कीच पुढे 9वी 10वीमध्ये त्याचा डिटेलमध्ये अभ्यास असणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंत मात्र तुम्हाला आत्ताच्या ह्या येतेला तुम्हाला एवढा हे लक्षात ठेवायचं आहे. त्या 4 भागांचं आपल्याला कार्य लक्षात ठेवायचं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही ॲक्टिव्हिटी करायला गेलं तर व्हर्टिकल सेक्शन तुम्ही जर कट करून बघितला शार्प ब्लेडने, बाय कटिंग द फ्लॉवर व्हर्टिकली फ्रॉम द स्टिग्मा टू द पेरिसेल, बोथ सेक्शन ऑफ द फ्लॉवर विल बी सीन टू हॅव द सेम स्ट्रक्चर. जर तुम्ही इथे याला मधोमध असा कट दिला तर तुम्हाला दोन्ही भाग त्याचे काय आहे अगदी सेम टू सेम दिसणार आहे. ओके, त्याचप्रमाणे बघा आफ्टर मॅच्युरिटी, कुठलाही मॅच्युअर होतो जेव्हा, मॅच्युरिटी अँथर्स बर्स्ट, जेव्हा कुठलाही अँथर हा मॅच्युअर होतो, परिपक्व होतो, तो बर्स्ट होतो, फुटल्यासारखा होतो. बघा आपल्याला दिसणार आहे हे अगदी अँथरचा भाग आहे. तो मॅच्युअर झाल्यावर त्याच्यामधून हे जे बाहेर पडत आहेत गोल गोल त्याला आपण कनेक्टिव्ह फिलामेंट्स, आपण मायक्रोस्पॉन्जियम असं त्याला म्हणणार आहोत. अँड द वेन्स विच आर रिलीज फॉल ऑन द स्टिग्मा, आणि ते काय आहे स्टिग्मावर पडतं. म्हणजेच काय आहे, या अँथर हा काय मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, आणि तो मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट
ओके. अँथर हा आपण म्हटलो होतो. अँड्रोशियम मधला पुमंग आपण म्हणणार आहोत. त्यांचा जो अँथर भाग आहे तो काय मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे आणि तो जेव्हा परिपक्व होतो, मॅच्युअर होतो, तेव्हा तो बर्स्ट होतो, फुटतो आणि त्याच्या आतमधले असलेले जे मायक्रोस्पॉन्जियम आहेत ते कुठे आहे, स्टिग्मावर पडतात. स्टिग्मा कुठे असतो तर ह्या मधल्या जायंगवर, म्हणजेच काय आहे आपण त्याला म्हणू शकतोय जिनोशियमवर, जायंगाच्या ह्या ओव्हरीवर, स्टिग्मावर ते पडत असतात. ओके. अँड धिस प्रोसेस इज कॉल्ड एज द पॉलिनेशन. मग तिथंच काय पॉलिनेशन होतं. पॉलिनेशन हे दोघांचंही एकत्रीकरण होतं ड्यू टू द पॉलिनेशन ओव्ह्यूल्स एग सेल्स. द पॉलिनेशन परागीभवन असं आपण म्हणू शकतोय. अँड ड्यू टू द पॉलिनेशन ओव्ह्यूल्स एग सेल्स म्हणजे किंवा एग सेल्स जे आहेत तिथे एक अंडी तयार होतात. इन द ओव्हरी गेट फर्टिलाइज. जे अंडी असतात ती काय आहे, हे जोपर्यंत मायक्रोस्पॉन्जियम पडले की ते काय त्यांचं फर्टिलायझेशन स्टार्ट होतं. फर्टिलाइज व्हायला त्यांचं ते बीजांड काय आहे त्यांची वाढ व्हायला सुरुवात होते. अँड फर्टिलाइज ओव्ह्यूल्स फॉर्म द सीड्स. आणि मग ते ओव्ह्यूल्स जे फर्टिलाइज झालेले असतात ते काय आहे फॉर्म्स द बिया, त्याच्यामध्ये सीड्स तयार करतात. अँड द ओव्हरी डेव्हलप्स इन टू द, आणि जो ओव्हरीचा भाग आहे तो काय आहे ते पूर्णपणे फ्रूट जे आहे ते तयार करायला सुरुवात होते. म्हणजे जरी आपण एखादं बघा कुठलाही झाड जेव्हा आपण लावतो तेव्हा काही काही झाड लावण्याचे वेगवेगळे प्रकार, काही काय आहे त्याच्या बिया सीड्स ज्या आहेत त्या पेरतात आणि तिथं झाड, किंवा आपण एखाद्या झाडाची नुसती फांदी जरी जमिनीमध्ये पेरली तरी पण तिथे झाड येणार आहे, कारण त्या प्रत्येक पार्टमध्ये हे ओव्ह्यूल्स काय आहेत पसरलेले असतात. त्याच्यामुळे सगळा पार्ट हा प्लांटचा आपण म्हणू शकतो काय आहे रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, किंवा जो पुढे पुन्हा नवीन प्लांट्सला तयार करू शकतो, नवीन प्लांट त्याच्यापासून तयार होणार आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या फुलाचा अभ्यास आपण केलेला आहे. सगळ्यांनी त्याची पण एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे की एखाद्या तुमच्या जवळपास असलेले फ्लॉवर्स जे आहेत त्यांचे फ्लॉवर्स घ्या, त्यांचे सेपल्स मोजा, त्यांच्यामध्ये सेपल्स किती आहे, फ्री आहेत का अनटायटेड आहे, पेटल्स किती आहेत, पाकळ्या किती आहेत, त्यांचे अँड्रोशियम जिम्नोशियमचे फॉर्मेशन कसं होतं आहे ते तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा, ऑब्झर्व करा. तुम्ही जे स्वतः ऑब्झर्व केलं की तुम्हाला काय होणार आहे त्याचं चांगलं लक्षात राहणार आहे. आता ह्याच्या पुढचा भाग म्हणजे आपल्याला सर्वात तुम्हाला पाहिजे असेल तर या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला त्याची माहिती आणखी मिळू शकते. ओके. आपण आता पुढचा भाग बघणार आहोत, दॅट इज द फ्रूट. हे पुढच्या ह्याच्यात बघूया.